हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते लोक खरे श्रीमंत असतात का? या प्रश्नाचं उत्तर एका सुंदर पोस्टनं मला दिलं आणि तीच पोस्ट आजच्या रेडिओ जयंतवर तुमच्यासाठी शेअर करते. श्रीमंत या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे. वेदांमध्ये जी श्री नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी वेगळी आहे. श्री या संज्ञेमध्ये पैसा, यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा अनेक गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहेत. पैसेवाले आणि श्रीमंत या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. गंमत म्हणजे श्रीमंत हा पैसेवाला असतोच, पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत असतोच असं नाही. अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची फिकीर नाही. अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण नसल्यामुळे त्याचा नियोजन शून्य विनियोग होत असतो. बेफिकिरी, व्यसनाधीनता, उधळपट्टी, वागणुकीमध्ये अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसतात. पैसेवाल्यांची खरेदी आणि बेफिकिरी घरातल्या इंटिरियरपासून लहानशा खरेदीपर्यंत जिथे तिथे दिसते. सुसंस्कृतपणा खूप कमी पैसेवाल्यांकडे. मुलं काय शिकतायत यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय ना याचंच त्यांना जास्त कौतुक असतं. वाचन संस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथे तिथे अभाव काही पैसेवाल्यांकडे दिसतो. या उलट श्रीमंत मंडळी ही खूप वेगळी असतात. कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड असते तर कुणाकडे नेटकं, सुबक म्हणजे अजिबात झकपक नसलेलं इंटिरियर असतं. कुणाला पुस्तकाचं कलेक्शन करून त्याची सुबक लायब्ररी करायचा छंद असतो तर कुणाला अँटिक मूर्ती आणि चित्र जमवायचा छंद असतो. कुणाला समाजसेवेची आवड असते तर कुणाला शेतीची हौस असते. आणि गंमत म्हणजे हे सगळे श्रीमंत डाऊन टू अर्थ आणि सुसंस्कृत विचारांचे असतात. प्रत्येकानं संपत्तीचं उत्तम नियोजन केलेलं असतं. त्याची रीतसर कागदपत्रं असतात, फायली तयार असतात, सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो, कुठे कसलाही शो ऑफ नसतो आणि बडेजाव त्याहूनही नसतो. स्वतः केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबातच नसतं. कोट्याधीशांकडच्या पार्ट्यांसोबत गरिबांकडच्या सत्यनारायणाला सुद्धा आवर्जून जातात ते खरे श्रीमंत. कुठे कसलाही भेदभाव नाही, ॲटिट्यूड तर औषधाला सुद्धा सापडणार नाही. उत्तम आणि मोजकं छान खाणं, भरपूर व्यायाम करणं, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने घालणं, अदबशीर बोलणं म्हणजे वेदातल्या श्री या संकल्पनेला अनुरूप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व असणं. लवाड्या करून पैसेवाला होणं कुणालाही सहज शक्य आहे, पण भरपूर मेहनत करून, कष्ट करून, खऱ्या अर्थानं विचारांनी आणि वागणुकीने श्रीमंत होणं हे कष्टसाध्य पण खूप सुंदर मिशन आहे. पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं नाही, पण श्रीमंत होण्याचा एक प्रवास आहे जो प्रत्येकानं करायला हवा. तुमचं श्रीमंत होणं हे इतरांना कौतुकास्पद वाटलं पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. तर श्रोते हो, आपल्यापैकी प्रत्येकजण अशा प्रकारचं श्रीमंत होणं पसंत करूया आणि त्या दृष्टीने प्रयत्न करून भरपूर यश मिळवूया. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.